जळगाव शहरात दहीहंडी उत्सवाला उधाण आलेलं आहे आणि जळगाव शहरातल्या सागर पार्क परिसरामध्ये या ठिकाणी LK फाउंडेशनची जी जळगावची सर्वात मोठी दहीहंडी म्हणून बघितलं जातं त्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी जळगावकर या दहीहंडीमध्ये उपस्थित होतात आणि संपूर्ण जळगावकर या दहीहंडी महोत्सवाचा संपूर्ण मजा या ठिकाणी लुटतात। आपल्यासोबत आयोजक आहेत, LK फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, जळगाव शहराचे माजी महापौर ललित कोल्हे आपल्यासोबत आहेत। भाऊ, कशा पद्धतीचं आयोजन आहे, नेमकं यावर्षी काय विशेष आकर्षण या कार्यक्रमाचं आहे? यंदाची दहीहंडी सुद्धा आकर्षितच आहे। या दहीहंडीमध्ये जास्तीत जास्त युवक कसे जुळतील आणि जास्तीत जास्त युवकांना दहीहंडीची जे वळण म्हणजे सगळे जुनं जे बघता आपण पारंपरिक सगळे संपत चाललेले पुष्कळ ठिकाणी कोणी त्याला वाव द्यायला तयार नाही, तर आमच्या वतीनं LK फाउंडेशनच्या वतीनं हेच प्रयत्न राहतात की बुवा जास्तीत जास्त युवक तयार झाले पाहिजे। आणि त्याच पद्धतीमध्ये आजच्या दिवशी कमीत कमी 7 ते 8 दहीहंडीचे पथक आमच्याकडे जुळलेले आहेत आणि खूप आनंदाची बाब आहे की मागच्या वर्षी ते 2 आणि 3 वर होती, ते आज 7 आणि 8 वर गेलेली आहे। तर मला असं वाटतं की ह्या टायमाचं जे दहीहंडी राहील आमची LK फाउंडेशन आयोजित मराठी मोड राजशाही थाटाची मराठी मोड दहीहंडी ही जी राहील ते खूप आकर्षित राहील। भाऊ, शासनानं गेल्या वर्षीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक GR काढला आणि त्यामध्ये दहीहंडीला एक साहसी खेळ म्हणून या ठिकाणी घोषित केला आणि त्या संदर्भात GR देखील आलेला आहे। मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। मात्र सातत्यपूर्ण LK फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या धोरणानुसार आपण पुन्हा एकदा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा करतायत। काय सांगाल जळगावच्या तरुणांना? नक्कीच जे शासनाने जे अंमलबजावणी केलेली आहे ती अंमलबजावणी त्यांनी आता केली, पण आम्ही सतत 11 ते 12 वर्षापूर्वीपासूनच आम्ही हे अंमलबजावणी करतायत। त्यामध्ये ह्या परिसरात सर्व नागरिकांचा सुद्धा आम्ही दहीहंडीचे जे पथक आहेत त्यांचे प्लस जे नागरिक युवक युवती जे उपस्थित असतात त्यांचासुद्धा विमा काढतात। तर आमचा 11वं वर्ष आहे की त्यात आम्ही सगळ्यांचे विमा आपण काढलेले आहे। तर जी अंमलबजावणी जे शासनाने केलेली त्याची आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ नये। साधारण किती संख्या असते या ठिकाणी उपस्थितांची? मान्यवर कोण कोण या ठिकाणी? विशेष उपस्थिती कोणाची असणार आहे? विशेष उपस्थिती पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील, गिरीश भाऊ महाजन, खासदार महोदया रक्षाताई खडसे यांना सर्वांना आमंत्रित केलेले आहे। जळगावचे कलेक्टर महोदय, SP साहेब, डेप्टी DYSP साहेब यांना सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि बाकी सर्व नगरसेवक जळगाव शहराचे काही नेते मंडळी आहे आणि नेहमी जे सतत 10 वर्षांनी जे आमच्यासोबत असतात आणि जे आमच्या कार्यक्रमावर उपस्थित असतात त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे। भाऊ, काही मराठमोळे ढोल पथक असतील, नाशिक ढोल पथक असतील? आम्ही दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा 300 ढोल पथक म्हणजे 300 युवक आणि युवती असे मिळून एक ढोल पथक आमचं नेहमीप्रमाणे असतं। ड्रेस कोडमध्ये ह्या टायमात ढोल पथक आमचं आहे। तर ह्या टायमाचं आकर्षित राहील आमची दहीहंडी असं मला वाटतं। तर हे होते LK फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे, ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आपण बघू शकतात अतिशय भव्य दिव्य असे लाईट्स आणि रोषणाईसाठी या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। संपूर्ण भव्य दिव्य व्यासपीठ या ठिकाणी डॉल्बी असेल, यासोबतच मोठे मोठे बेस असतील जे तरुणाईला सर्वाधिक आकर्षण करतात, असं या ठिकाणी संपूर्ण जय्यत तयारी LK फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेली आहे। शासनाचा जो धोरणात्मक निर्णय आहे दहीहंडीला एक क्रीडा क्षेत्रात मान्यता देण्याचा, तो सर्वाधिक या ठिकाणी अंगीकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून आलेला आहे। 11 ते 12 वर्षापासून LK फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जळगावकरांना आणि जळगावकरांचं नजरेचं पारडं फेडण्यासाठी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, कॅमेरामन चेतन पाटीलसह जळगाव।